नमस्कार, मी मिनल माळी मढवी. न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. मेडशी इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. ग्रामीण भागातील महिलांचं आर्थिक सक्षमीकरण, स्वयंरोजगाराला चालना आणि बचत गटांच्या प्रगतीचा आढावा घेणं हा सभेचा मुख्य उद्देश होता. सभेत वर्षभरातील विविध उपक्रम, आर्थिक व्यवहार तसंच शासनाच्या विविध योजना, विमा योजना आणि बँक कर्जाबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं. याशिवाय लखपती दीदी सारख्या योजनांसाठी पुढील वर्षाचा कृती आराखडाही तयार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा आणि तालुका अभियान अधिकारी, प्रभाग संघाच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक प्रगतीला आणि स्वावलंबनाला बळ मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. खेड विधानसभा मतदारसंघात आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या सहकार्याने पीएम सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेमुळे घरावर सोलार पॅनल बसवून नागरिकांना वीज बिलात मोठी बचत करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. योजनेअंतर्गत 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सोलार सिस्टीमसाठी केंद्र सरकारकडून अनुदान तसंच बँक कर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 25 वर्षाच्या वॉरंटी असलेल्या सोलर पॅनलमुळे दीर्घकालीन ऊर्जा बचतीला चालना मिळणार आहे. सौर ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरणपूरक विकासासह नागरिकांच्या खर्चातही बचत होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पीएम सूर्यघर योजना गेल्या अनेक दिवसापासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये विजेचा लपंडाव पाहता किंवा कोलमडलेली परिस्थिती पाहता ग्रामीण भागातील लोकांना घरगुती वापरासाठी, शेती वापरासाठी लाईट मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून प्रभावीपणे ही योजना राबवून सर्वसामान्यांना न्याय मिळेल अशी महाराष्ट्र सरकारची संकल्पना आहे. परंतु या संकल्पनेच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून सुद्धा सबसिडी या ठिकाणी दिली गेली. सहकारी बँका असतील, नॅशनलाइज बँका असतील, त्वरित उपलब्ध होणारं 100% कर्ज सुद्धा या ठिकाणी दिलं जाते. आणि तरी सुद्धा उर्वरित रक्कम या ठिकाणी ही योजना करत असताना सर्वसामान्य शेतकरी, नोकरदार यांना न परवडणारी आहे. यामुळं ही योजना जेवढ्या गतीनं सुरू व्हायला हवी होती ती तेवढ्या गतीनं सुरू झाली नाही. याची कारणं अशी आहेत की या योजनेचा प्रचार आणि प्रसार खऱ्या अर्थानं सर्वसामान्य तळागाळापर्यंत, वाडी वस्तीवर, ग्रामीण भागात, आदिवासी भागात होणं गरजेचं होतं. आणि तोच धागा पकडून या योजनेमध्ये काय काय अडीअडचणी येतात, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी किंवा इतर सर्व गोष्टी असताना सुद्धा शेतकरी किंवा ग्राहक या योजनेचा लाभ का घेत नाही, या सर्व गोष्टीचा अभ्यास खऱ्या अर्थानं मी असेल, सर्व आपण सहकारी असतील, आपण या ठिकाणी केला. आणि वीज दर पाहता आपल्याला सर्वसामान्य नोकरदाराला, शेतकऱ्याला घरगुती लाईट सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये स्मार्ट मीटर असेल आणि इतर गतिमान प्रशासन पाहता वेगळ्या पद्धतीनं लाईट बिल यायला सुरुवात झालेली आहे. मग या लोकांबरोबर वेळोवेळी उज्जत घालून लाईट बिल कमी करा, लाईटच आली नाही, आणि त्यामुळे आपल्या घरगुती होणाऱ्या नुकसानी आणि मानसिक त्रास हा दूर करावा म्हणून आपला खेड तालुका केवळ विकास म्हणजे रस्ते, पाणी आणि लाईट नाही, परंतु त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना आधार देणं, शासनाच्या योजना, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं, हे मी आमदार म्हणून असेल, पंचायत समितीचे सभापती, सर्व सदस्य, जिल्हा परिषदचे सर्व सदस्य आणि इतरही वेगवेगळ्या संस्थांवर कार्यरत असणारे आजी माजी पदाधिकारी असतील, स्वयंसेवक असतील, समाजसेवक असतील, यांची ही जबाबदारी आहे. म्हणून आज
सभा मतदारसंघातील लोकांसाठी भारत सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून आमदार श्री बाबाईशेठ रामचंद्र काळे यांच्या विशेष सहकार्याने PM सूर्यघर मोफत वीज योजना या योजनेचा उद्घाटन समारंभ आपण या ठिकाणी आयोजित केला आहे। आणि या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने स्वतः आपल्या खेड तालुक्याचे आमदार आदरणीय श्री बाबाईशेठ काळे व्यासपीठावर उपस्थित सर्वच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, सर्वच पंचायत समिती सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे आणि तालुक्यातून अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहे। सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करते। खरं तर खेड तालुक्याला एका नव्या दिशेने नेण्याचा प्रयत्न आमदार साहेबांच्या सहकार्यातून होत आहे। वीज बिल मुक्त खेड तालुका करण्यासाठी आमदार साहेबांच्या संकल्पनेतून हे मोठं पाऊल आपल्यासाठी उचललं आहे आणि त्यासाठी GI कंपनीचे सर्वेसर्वा काजळे बंधू यांचं विशेष सहकार्य यासाठी लाभतंय। आमदार साहेबांचा आणि काजळे बंधूंचं मनापासून आभार व्यक्त करते। खरं तर हा सोलार पॅनल आपण आपल्या छतावर बसून घ्यायचा आणि जे काही सूर्यप्रकाश, सूर्याची किरणे त्यामध्ये खेचली जातात आणि त्यामधून आपलं जी काही एनर्जी सेव्ह होते ती एनर्जी आपल्या जे घरात घरगुती आपण जी काही लाईट वीज वापरतो त्यामध्ये कन्वर्ट होऊन आपलं जे वीज बिल आहे ते कमी करण्यामध्ये आपल्याला मदत होणार आहे। आणि याचा अनुभव मला माझ्या कुटुंबाला स्वतःला आहे। 2 वर्षापूर्वी आम्ही देखील 3 किलोवॅटचे 2 सोलार खरपुडीला बसून घेतले आहे आणि अगदी 5 ते आमचं कुटुंब मोठं असल्यामुळे अगदी 4 ते 5% लाईट बिल त्या ठिकाणी येतो, परंतु छोटं कुटुंब असेल आणि 1 किलोवॅट सोलार देखील त्या ठिकाणी पुष्कळ होईल। 1 किलोवॅट, 2 किलोवॅट आणि 3 किलोवॅट असे 3 प्रकार या सोलारमध्ये आहे आणि त्याची जी काही सरकारचं अनुदान आहे, सरकारची सबसिडी आहे ती आपल्या खात्यावर जमा होणार आहे आणि आमदार साहेबांच्या मदतीने ही 1 किलोवॅटसाठी 30,000 रुपये, 2 किलोवॅटसाठी 35,000 रुपये आणि 3 किलोवॅटसाठी 75,000 रुपये इतकं सहकार्य त्यांचं आणि सरकारचं अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तरी आपल्या भागातील अनेक जे काही गरीब लोक असतील किंवा सर्वसामान्य असतील ज्यांना लाईट बिल भरणं खरंच अशक्य असतं त्यांच्यासाठी विशेष करून ही संकल्पना फायद्यामध्ये असणार आहे। आपण आपल्या भागामध्ये या योजनेची जनजागृती करूयात। सगळ्या जे काही लोकांना याविषयी माहिती नसेल सर्वांना माहिती देण्याचा प्रयत्न करूयात आणि ही संकल्पना सगळ्यांपर्यंत पोहोचून या योजनेचा परिपूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूयात। एवढे या निमित्ताने थांबते। आमदार साहेबांनी खेड तालुक्यातील एका गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून लाकडांचा साठा केल्याची चर्चा सुरू आहे। नागरिकांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे। लिंब, आंबा, जांभूळ, करंज, पिंपळ आणि वड यांसारखी उपयुक्त झाडं तोडून त्यांची विनापरवाना वाहतूक आणि साठवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। पावसाळ्यापूर्वी लाकडांचा मोठा साठा करण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे। शासन एका बाजूला वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देत असताना अशा प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। संबंधित वखारींची सखोल तपासणी केल्यास वास्तव समोर येईल असं मत स्थानिकांनी व्यक्त केलंय। तसंच पर्यावरणाचं नुकसान रोखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करून अवैध वृक्षतोडीला आळा घालावा अशी मागणी देखील करण्यात येते। खेड तालुक्यातील खराबवाडी येथील जय गणेश भारत गॅस वितरकावर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने धाड टाकून अवैध गॅस साठवणुकीचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत 81 गॅस सिलेंडर आणि मोठ्या प्रमाणात गॅस साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी सर्जन प्रकाश हसकरे आणि कुणाल संतोष हजारे यांना अटक करण्यात आली। आणखी काही संशयितांचा शोध सुरू आहे। अवैध साठवणुकीमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता, त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे। पोलिसांच्या या धडक कारवाईचं नागरिकांनी स्वागत करत अवैध व्यवसायांविरोधात अशाच कठोर कारवायांची मागणी केली आहे। कृषी विभाग आणि डॉक्टर DY पाटील एग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने खरपुडी खुर्द इथं शेतकऱ्यांसाठी हुमणी अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। उपकृषी अधिकारी शरद इंदोरे यांनी शेतकऱ्यांना हुमणी अळी नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची माहिती देत प्रकाश सापळ्यांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलं। कृषी कन्यांनी देखील शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती दिली। कृषी कार्यक्रमाचं नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी मंगेश किरवे यांनी केलं होतं। यावेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित राहून पीक संरक्षणाबाबत महत्त्वाचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं। आम्ही डॉक्टर DY पाटील ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट आकुर्डी या कॉलेजमधून आलेलो आहोत। आत्ता सध्या आमचा रावे प्रोग्राम चालू आहे, तर आत्ता सर आलेले आहेत आम्हाला हुमणी अळीबद्दल, त्याचं नियंत्रण कसं करायचं ह्याचा डेमो देतात तर सर बोलतो। नमस्कार, मी शरद इंदोरे,
प्रभारी उपकृषी अधिकारी पाईक. तर आज आपण हुमणी अळीबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहे. हा ट्रॅप कसा उभा लावायचा. आता हुमणी अळीचं नियंत्रण करताना सर्वात प्रथम पहिला वळवाचा पाऊस पडल्यानंतर ते हुमणी अळीचे भुंगेरे बाहेर येतात. त्याची उपजीविका लिंबाच्या झाडावर, बोराच्या झाडावरती होते. त्यानंतर ते साधारणपणे एक मादी 20 ते 60 अंडी घालते आणि त्याचा ते अंड्यापासून ज्यावेळेस ती अळी तयार होते, अळी तयार झाल्यानंतर ते 3 ते 8 महिन्यापर्यंत ती अळी अवस्थेत असते. अळी अवस्थेतच ती पिकाला नुकसान पोचवते आणि पिकाला नुकसान पोचवताना ती पिकाचा जो खालचा मुळीचं जे हे असतं त्याच्यावरती कुरतड्याला त्याच्यावरती उपजीविका करत असते. त्याच्यामुळं वरून पीक आपल्याला सुरुवातीला चांगलं वाटतं, नंतर ते करपल्यासारखं किंवा त्याच्यावरती रोग आल्यासारखं दिसतं. आणि याच्यात केमिकल फवारणीमध्ये आपण क्लोरोपायरीफॉस किंवा फ्युमिजन्स जे आहेत गॅस तयार होणारे औषध आपण वापरतो. परंतु काय होतंय, ऊसासारखं पीक असेल तर त्या पिकाला एवढी फवारणी करणं शक्य होत नाही किंवा ते याच्यातून सोडलं तरी ते कंट्रोल होत नाही. त्याच्यामुळं सर्वसाधारणपणे जैविक कीड नियंत्रणाकडे आपण भर देतो. जैविक कीड नियंत्रणामध्ये मेटॅरायझियम ॲनिसोफोली हे जर आपण शेणात मिक्स करून जर आपण पहिलंच टाकलं शेतामध्ये तर ती जी कीड आहे हुमणी अळी त्याच्यावरती ती उपजीविका करते. त्याच्यामुळं त्याचा प्रादुर्भाव कमी होतो. ते त्या याच्यातलं पाणी शोषून घेते ती त्या किडीचं, त्या ग्रबमधलं, व्हाईट ग्रबमधलं, आणि पिकाचं आपलं संरक्षण करते. ओके, धन्यवाद. ते आपण मग त्याच्यासाठी काय काय आपण कांद्याला किमान 25 ते 30 रुपये प्रति किलो हमीभाव मिळावा या मागणीसाठी मंचर इथं पुणे नाशिक महामार्गावर हजारो शेतकरी आणि सर्वपक्षीय नेते एकत्र आलेत. रखरखत्या उन्हात झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे 3 तास ठप्प झाली होती. देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात रोहित पवार, निलेश लंके, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, बाबाजी काळे, शरद सोनावणे, अशोक पवार आणि वल्लभ बेनके यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केलाय. दरम्यान पोलीस प्रशासनानं हस्तक्षेप करून काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत करण्याची कारवाई केली. मधील मनसर आणि अवसरी फाट्यावर जो मुख्य रस्ता आहे अर्थात पुणे नाशिक महामार्ग, या महामार्गावर शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थानं सर्व शेतकरी एकवटलेले आहेत. शेतकऱ्यांबरोबर सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक महिला भगिनी देखील सहभागी आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया, चर्चा करूया, माहिती घेऊया की या आंदोलनाचं नेमकी तीव्रता काय आहे आणि आपल्या मागण्या काय आहेत. नमस्कार ताई, मला सांगा की आता हे जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्यामध्ये तुम्ही सहभागी आहात, एकूण तुमच्या मागण्या नेमकी काय आहेत? आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आमच्या कांद्याला बाजारभाव मिळावा आणि तो योग्य दरात मिळावा. किमान 25 रुपये भाव आमच्या कांद्याला मिळावा. जरी आज समाजामध्ये आम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असतो तरी आज एक शेतकरी म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. निश्चित सरकारपर्यंत हे सगळं म्हणणं मांडण्यासाठी तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी आहात. काय वाटतं या आंदोलनातून तुम्हाला न्याय मिळेल? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. पण खरं सांगायला गेलं तर दुःख वाटतंय. शेतकऱ्याला आपलं अस्तित्व दाखवावं लागतं. आज जो जगाचा पोशिंदा आहे, ज्याच्यामुळे सर्व अस्तित्व आहे सर्वांचं, आणि त्यालाच आज न्याय मिळत नाहीये ही खूप दुःखदायक गोष्ट आहे. आणि त्याला आज दिवस रात्र तो कष्ट करतोय, आज उन्हातानात राबतोय, म्हणजे रात्रीचा दिवस, दिवसाचा रात्र करतोय. त्याला सुखदुःखांचा विचार नाही, साधे सण सुद्धा तो साजरा करत नाहीये. आणि असं असताना देखील तो दिवस रात्र कष्ट करून कांदा उत्पादक जर उत्पादन आपल्यासाठी करतोय तर नक्कीच त्या शेताला त्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे. आज कांदा उत्पादन इतकं आमच्या परिसरामध्ये आहे. आज दिवस रात्र अगदी म्हातारी लोक आहेत ज्यांना आरामाचे दिवस उपभोगायचे आहेत, ते सुद्धा आज दिवस रात्र कष्ट करतात. तरीही त्यांना ते सुद्धा आज आंदोलनात या ठिकाणी आहेत. त्यांनी आराम करावा की आंदोलन करावं, तर त्यांना मला एवढंच वाटतं की ह्या आंदोलनातनं सरकारला विनंती आहे की 25 रुपये किमान 25 रुपयाप्रमाणे आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या, भाव मिळवून द्या, त्याला त्या ठिकाणी सुखाचे क्षण उपभोगू.
खरं तर आपण ऐकलंय की शेतकऱ्यांना किमान 25 रुपयाचा तरी बाजारभाव मिळू द्या आणि तरच शेतकरी समाधानी होईल. परंतु आता बेभरवशी काम शासनाच्या माध्यमातून दिसतंय आणि म्हणून तीव्र स्वरूपाच्या ह्या भावना महिला भगिनींनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. खरं तर या आंदोलनाचा एक भाग म्हणून त्या देखील सहभागी आहेत. बरेचसे मान्यवर कार्यकर्ते पाहते आपण की ताब्यात घेतलेले आहेत. आदरणीय रोहितदादा पवार असतील किंवा आदरणीय निलेशजी लंके साहेब आहेत. त्याचबरोबर ज्यांनी हे नेतृत्व हास्य केलं ते देवदत्तजी निकम साहेब आहेत. ही सगळी मंडळी या ठिकाणी ताब्यात घेतली जात आहेत आणि तुमचा मोबाईल माझ्याकडे आमच्या माध्यमातून हे जे आंदोलन साकारलं गेलं ते सर्व शेतकरी बांधव देखील त्या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि हे आंदोलनाला सामोरं जात आहेत. तीव्र भावना प्रत्येकाच्या आहेत. निश्चित या भावनेतूनच या पुढच्या काळामध्ये उद्रेक होऊ नये म्हणून शासनानं पावलं उचलावीत आणि आपल्या या शेतकरी बांधवांना एक समाधानकारक न्याय द्यावा आणि निर्णय व्हावा. किमान 25 ते 30 रुपयापर्यंत आपल्या शेतकरी बांधवांच्या कांद्याला मिळावा ही भावना या ठिकाणी व्यक्त केली. अनेक भगिनींच्या भावना त्याच आहेत. त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी एकवटताना आपण पाहतोय. प्रत्येक गावातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही नेते मंडळी देखील एकवटलेले आहेत. एकूणच हा आंदोलनाचा जो भाग आहे तो या पुणे नाशिक महामार्गावर तीव्र स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखरच या भूमीमध्ये खरं तर शेतीसाठी कष्ट करणारे शेतकरी आहेत. परंतु त्यांना इथे उन्हातानात आणि इथे देखील उन्हातानात काम करावं लागतंय किंवा न्याय मागावा लागतोय. हे आपल्या भागाचं शोकांतिक आहे. खरं तर या ठिकाणी एक भगिनी आमची आहे त्यांनी कांद्याची माळ गळ्यात घातलेली आहे. तुमच्या काय भावना आहेत नेमकी शेतकऱ्यांनी स्वतःच्या महिलेनी स्वतःचा दागिना असलेला तो गाण ठेवला. आज रोजी कांद्याची माळ गळ्यात घालून द्यावं लागतंय. सोन्याचे बाजार गगनाला फिरतायत परंतु कांद्याचं मातीमोल किंमत होते आणि सोन्यासारखाचा कांदा मला गळ्यात घालावा लागतोय. ही भावना त्या ठिकाणी आमच्या शेतकरी महिलांची आहे आणि ही तळतळ आणि ही तळमळ आमचा सडायला लागलाय वावरात. कांद्याचे रेट वाढलेले असतात. शेतकरी महिला इथपर्यंत येऊ शकतात. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. महिला म्हणून तुम्ही आहात तर एका बाजूला शासन सांगते 1000 रुपये तुम्हाला महिन्याला दिले जाते आणि एका बाजूला तुमच्या एका बाजूने जातोय की मला शेती कसं आहे परीक्षा दिल्यासारखंच आहे. आपण वर्षभर अभ्यास करायचा आणि निकाल हा नापासच लागणार. वर्षानुवर्ष तेच करायचं. नापास लागल्यावर माणूस शिक्षण सोडून देतो. तसंच आज शेती सोडून दिली तर आता हे काळ नष्टच होण्यावर आहे. नष्टच होण्यावर आज जर शेतकऱ्याने शेत सोडून दिली तर विचार करा काय होईल. शेती बंद झाली तर आज सगळीच बाजारपेठा व्यापार व्यवस्था सगळी ठप्प होईल. जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला पाहिलं जातं परंतु ही जर बंद झाली तर उद्याचं काय होईल ही भावना महिलांनी या ठिकाणी व्यक्त केली. अजून काही माऊली आहेत भैया ताई तुमचं काय मत आहे की बाजारभाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. कष्ट जो करतो त्याला पट वाटणारे वाटतात. मग त्यांना सरकारला शेतकऱ्याची काळजी आहे ना तर अंबानीला त्यांनी अदानीला सांगावं की कांदा तयार करा त्यांच्या फॅक्टरीमध्ये आणि त्यांच्याकडनंच घ्यावा. कशाला शेतकऱ्याला उन्हाताना त्या मावल्याला कष्ट करायला पाहिजे. 2.5 पगार 2.5 लाख रुपये पगारवाले एसी मध्ये बसतात 2 तास काम नाही करत. इथे माझ्या माया शेतकरी आमच्या पुरता पिकू आणि आम्ही पिकवणारच नाही. म्हणजे पाकिस्तानचा कांदा एकूणच उद्योग व्यवसायाला चालना दिली जाते पण शेतीमालाला चालना किंवा शेतकऱ्याला चालना दिली जाते. उद्योग व्यवसायाला चालना दिली तरी मंदी आली तर काय खाणार आहे. शेतकरी सगळ्यांचं तारणहार आहे. जर शेतकरी नसेल कोरोनाच्या काळात फक्त शेतकऱ्यांना चला डॉक्टरनी त्यांनी तर जाणीव ठेवा. कोरोनामध्ये जे वाचवलं ना शेतकरी म्हणजे अन्नदात्यांनी तरी जाण ठेवा. खरं तर कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी अन्नदात्यांनी जाणीव ठेवा. तुम्ही एक महिला आहे अतिशय महत्वाचा मुद्दा यांनी मांडलेला आहे. त्यांचं मत आहे
त्यांचं मत असं आहे 1,500 आम्ही देतो तुम्हाला, परंतु महिलांना सक्षमीकरण करा, संरक्षण द्या आणि शेतमालाला बाजारभाव द्या. गळ्यामध्ये या ठिकाणी सोने घालण्याची अपेक्षा असताना आज माऊलींना गळ्यामध्ये कांदे घालावे लागतात. हे दुर्दैव आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं आहे. कधी शासनाला जाग येणार आणि डोळे उघडणार? जो जगाचा पोशिंदा आहे तो शेतकरी कधी एकदाचा सुखी होणार? या भावना तीव्र व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी महिला बघली सर त्यांना जायचंय. हो सर, या ठिकाणी अनेक भावना व्यक्त करताना प्रत्येकाची भावना एक आहे, बाजारभाव मिळाला पाहिजे. परंतु बाजारभाव तर मिळत नाही, परंतु आलेल्या परिस्थितीला देखील या ठिकाणी मात करण्यासाठी हे सगळे शेतकरी बांधवांना एकत्र येऊन रस्त्यावर यावं लागतंय. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. शेतकरी बांधवांचं दुर्दैव म्हटलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्राबरोबर ज्या मतदारांनी या सरकारला निवडून दिले त्यांचं दुर्दैव म्हटलं पाहिजे. काय राज्य येतात, पक्ष येतात जातात, शेतकरी होता आहे आणि राहणार, त्याचं राज्य का नाही? म्हणूनच आम्ही सगळ्यांना विनंती करतो की यावे राज्य बळीराजाचे, त्याचे पण सण चांगले जावेत, कलियुगाचं राजा सरावं आणि बळीराजाचाच राज्य यावं. खरं तर कधीचं राज्य जावं आणि बळीराजाचं राज्य यावं. निश्चित बघूया अगदी किती दिवसामध्ये आपल्याला न्याय मिळतोय, आपल्या शेतकरी बांधवांचं समाधान होतंय. निश्चित याहीपेक्षा पुढचं आंदोलन तीव्र असेल भावना या ठिकाणी व्यक्त केली जाते. मराठा आरक्षणाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर मंत्रालयात झालेल्या उपसमितीच्या बैठकीत प्रशासनाला तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. आंदोलकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता वेळेत करण्यासह आरक्षणाशी संबंधित कामकाज संवेदनशीलतेनं हाताळण्यावर भर देण्यात आलाय. बैठकीत कुणबी प्रमाणपत्र वितरण, जात पडताळणी प्रक्रिया, विशेष शिबिरं, हेल्पलाईन सुरू करणं आणि आंदोलनातील मृतांच्या वारसांना अर्थसहाय्य देण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसंच जिल्हा आणि तालुका स्तरावर नोंदी संकलित करून कामाचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मराठा आरक्षणासंदर्भातील कामकाज अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीला 30 जून 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आलाय. याशिवाय सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांना अधिक बळकटी देण्याबाबतही चर्चा झाली. उमरखेड पंचायत समिती अंतर्गत दराटी येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलाचा दुसरा आणि तिसरा हप्ता अद्याप मिळालेला नसल्यानं अनेक कुटुंब अडचणीत सापडलेत. पावसाळा तोंडावर आला असताना अपूर्ण घरकुलांचं बांधकाम रखडल्यानं लाभार्थ्यांमध्ये चिंता व्यक्त होते. गटविकास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे हप्ते प्रलंबित आहेत. दराटी हे पंचायत समितीपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असल्यानं लाभार्थ्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. काही नागरिकांनी जिओ टॅगिंग नंतर माहिती वेळेत सादर होत नसल्याची तक्रार केली आहे. दरम्यान पावसाळ्यापूर्वी रखडलेले हप्ते तातडीनं वितरित करून गरीब लाभार्थ्यांचे हाल टाळावेत अशी मागणी ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे. शिवसेना मुख्य नेते तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात बूथ लेव्हल एजंट म्हणजेच BLA यांचं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. मालेगाव येथील रेस्ट हाऊस इथं झालेल्या बैठकीत आगामी निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. या प्रशिक्षणासाठी माजी निवडणूक अधिकारी अविनाश सणस मार्गदर्शन करणार आहेत. सर्व BLA यांनी वेळेवर उपस्थित राहावं असं आवाहन तालुका प्रमुख प्रदीप कुटे यांनी केलंय. या बैठकीत जिल्हा आणि तालुका पदाधिकारी, नगरसेवक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान 6 जून रोजी शिरपूर येथील राधाकृष्ण लॉन्स इथं होणाऱ्या पुढील प्रशिक्षण कार्यक्रमातही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले. असं नाही पद साऱ्याजवळ येत नाही तर साऱ्याला काम करायचं नसतील तर प्रामाणिकपणे सांगायचं की बाबा माझ्याकडून या खुर्ची न्याय देणं होत नाही, माझ्यावर तर काय ऍक्टिव्ह माणूस आहे, हा माणूस तुम्ही द्या, तुमच्याच मनात द्या, आपल्याकडून होत नाही तर दुसरा माणूस द्या तुम्ही. पहिली गोष्ट तर तुम्हीच काम करा म्हणून तुमच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. ज्या नियुक्त्या आपण जे केल्या त्या प्रतिभावून सांगितल्या त्या नियुक्त्या केल्या. तुम्हाला जर असं वाटत असेल की बा आपल्याला वेळ नाही भेटत, होऊ शकते एखाद्या तुम्हाला वेळ नाही भेटत, तुमच्याच वतीनं ऍक्टिव्ह माणूस द्या किंवा हा माणूस तुमच्या नेहमीसाठी संपर्कात राहतो.
परंतु आम्हाला कोणाला काढायचं नाही, कोणाबद्दल आम्हाला द्वेष नाही, पण आपण सर्व काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वासघात होणार नाही, भावनाताईंचा विश्वासघात होणार नाही, ही काळजी आपण सर्वांनी घ्यायची. आता ते राजन साळवी साहेब इथं दर 3-3, 6-6 दिवस मुंबईवरून येऊन इथे मुक्कामी राहतात, अकोल्याचे दौरे करतात, त्याच्यानंतर आपल्या इकडे येतात, सरकर्णी आहे ते येणार इथं. जर ते तिथले करतात तर आपण तालुक्यात काही अवघडच नाही आपल्याला करण्यासाठी. म्हणून जो आपला 6 तारखेचा प्रशिक्षणाचा आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम आहे, तर त्या ठिकाणी माझी निवडणूक अधिकारी मुदखेड इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी परवानगी मिळावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मारुती शिवाजी डुबकवाड यांनी आमरण उपोषण सुरू केले. वारंवार अर्ज करूनही परवानगी न मिळाल्यानं हे आंदोलन छेडण्यात आले. या उपोषणाची दखल घेत खासदार रवींद्र चव्हाण यांनी उपोषणस्थळी भेट देत जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून तातडीनं कार्यवाहीचे निर्देश दिले. तसंच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील उपोषणाला पाठिंबा दिलाय. दरम्यान या आंदोलनाकडे स्थानिक आमदारांनी पाठ फिरवल्यानं नाराजी व्यक्त होते. नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. उपोषणस्थळी मोठ्या संख्येनं नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्याचबरोबर इथल्या सुद्धा सगळ्या इमारती अनधिकृत आहेत, सगळं गायरांवरती आहे. आम्हाला कधी कधी लाज वाटते. या मुदखेडनं महाराष्ट्राला 4 मुख्यमंत्री 2 व्यक्तीच्या रूपामध्ये दिले आणि दिलं. या शहरामध्ये एकही महापुरुषाचा पुतळा त्यांना उभा करता आला नाही. हे आरक्षण भानगडीचा विषय नाहीये, तर तुमच्या नीच मानसिकतेचा हा विषय आहे. तुम्हाला इथं बाबासाहेबांचा पुतळा उभा करायचा नाहीये. अशोकराव चव्हाणांना आणि त्यांची कन्या श्रीजया चव्हाण यांची मानसिकता नाहीये. त्यांना तुमची, माझी, बाबासाहेबांची, शिवाजी महाराजांची, अण्णाभाऊ साठेंची, त्याचबरोबर सर्व महापुरुषांची आठवण कधी येते? जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेला त्यांना सगळे 18 पगड जाती 12 बलुतेदारांचे महापुरुष आठवतात. पण जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्यांची तुम्ही जागा घेता, सुभाषदादांना सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांचा पुतळा उभा करणं तुम्हाला भानगड वाटते? लाज वाटली पाहिजे. ज्या संविधानानं तुम्हाला निवडून येण्याचा, तुमच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची तुम्हाला भानगड वाटत असेल तर मी या ठिकाणावरती काँग्रेस पक्षाच्या वतीनं, खासदार साहेबांच्या सर्वांच्या वतीनं, मी या सर्व मुदखेडवासियांच्या वतीनं सांगतोय की तुम्ही एक रात्र आम्हाला द्या, आम्ही पट्टी करू आणि एका रात्रीत पुतळा या ठिकाणातून दाखवू. त्यावेळेला मध्ये येऊ नका. तुम्ही फक्त प्रशासन सांभाळा. अहो, तुम्हाला रातोरात हजारो कोटीचे भूखंड या मंत्र्याच्या त्या मंत्र्याच्या नावावरती द्यायला तुम्हाला भानगड वाटत नाही. तुमचं स्वतःची भानगड मिटवण्यासाठी तुम्ही बीजेपीत गेलात, ती भानगड तुम्हाला वाटत नाही आणि बाबासाहेबांचा पुतळा भानगड वाटते. धन्य तुम्ही आहात. 40 वर्ष इथल्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. त्यामुळं खासदार साहेब, मी आपल्याला विनंती करतो की आपण या पुतळ्यामध्ये आता थेट जिल्हाधिकाऱ्यांना बोललात की आपण धारिष्ट्य दाखवलं, इतकी सुद्धा हिंमत ते करत नाही, बोलत नाही. कारण बाबासाहेबांचाच नाही, इथं कोणाचाच पुतळा नाही, शिवाजी महाराजांचा पुतळा नाहीये. शाळा आहे, सत्ता त्यांची होती, लोकांनी विश्वासानं दिली होती. एक इतिहास तुम्हाला सांगतो, मला गोविंददादांनी पुतळ्याला मात्र जागा देता येत नाही. त्यामुळं मला तुम्हाला सुद्धा म्हणायचंय, याच्यात त्यांचं करंटेपण आणि त्यांचा नाकर्तेपणा जितका जबाबदार आहे ना, तेवढा निवडणुकीच्या काळातला आपला हावरटपणा सुद्धा जबाबदार आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्यामुळं आपण 5 वर्ष विसरून जातो, 5 वर्ष बोंबलत बसतो आणि 5 वर्षानं विसरून जातो. काय पाटील, बरोबर आहे की नाही? त्यामुळं इतकी मोठी ही पंच जमलेला आहे. आता इथून पुढे ही भूमिका घेऊ की या शहरामध्ये जर तुमच्या सगळ्यांची तयारी असेल तर पक्षीय भेद बाजूला सोडून देऊ. सत्ताधाऱ्यांचा प्रश्न आहे, त्यांनी आश्वासन दिले होतं निवडणुकीमध्ये. त्यामुळे इथून पुढे जर तुमच्या सगळ्यांमध्ये दम असेल तर आम्ही तुमच्या समोर खांद्याला खांदा लावून उभा राहूया. जोपर्यंत पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधींना मुदखेड शहरामध्ये आपण बंदी घालूया. आहे का तयारी? काँग्रेस पक्षाचा. वसमत शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होणं आणि फ्यूज कॉलसाठी संपर्क न मिळणं याबाबत नागरिक आणि व्यापारी महासंघ तसंच पत्रकार संघानं महावितरणच्या अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता नंद यांना निवेदन दिलं. या निवेदनात शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. यावर महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच समस्या सोडवण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलं. यावेळी व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 2026 रोजी सर्व व्यापारी संघ
आणि प्रतिष्ठित नागरिक वगैरे सगळं विजेच्या पत्रकार संघ विजेच्या समस्याबद्दल का नाही आपल्या उपविभागामध्ये का नाही समस्या मांडण्यासाठी आले होते. 2-3 दिवसापासून जे विजेची समस्या होत आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा क्रूज कॉलमुळे वगैरे, तर ते त्यांचा अर्ज वगैरे घेऊन ते लवकरात लवकर सोडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. आणि सर्व आमचे स्टाफ आणि कर्मचारी सर्व 24 घंटे साईडवर असून त्यांचे विद्युत समस्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.